शिवसेना नेमकी कोणाची हा वाद अजूनही कोर्टांच्या उंबरठ्यावर उभा. कोर्टात तारखांवर तारखा पडताय. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल म्हणता म्हणता 4.5 वर्षे निघाली. ज्या महाशक्तीच नाव घेऊन शिंदेनी बंडाची डेरिंग केली, आतापर्यंत त्याच महाशक्तीच्या आशीर्वादाने शिंदेनी वेळ मारून नेली. परंतु सध्या कोर्टात कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करताय ते बघता एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसतोय. 4.5 वर्षाच्या काळात शिंदे नेहमीच वादळावर स्वार होत आले. प्रत्येक टप्प्यावर आता शिंदे संपणार, आता त्यांचा गेम होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. परंतु दरवेळी शिंदे अत्यंत हुशारीने या चक्रव्यूहातून निसटले. कारण म्हणजे महाशक्तीचा डोक्यावर असलेला हात. पहिल्या टप्प्यात त्यांनी बंड यशस्वी करून दाखवलं. दुसऱ्या टप्प्यात कायदेशीर क्लेम करत मूळ पक्ष आणि चिन्ह पडद्यात पाडून घेतलं. तिसऱ्या टप्प्यात घटनापीठाने काही गोष्टी अमान्य केल्या, तरी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घाईघाईच्या राजीनाम्याचा फायदा उठवत शिंदेनी थेट मुख्यमंत्रीपद पटकावलं. चौथ्या टप्प्यात विधानसभा अध्यक्षांनाही निवडणूक आयोगाच्या निकाशाचा हवाला देत त्यांच्या बाजूने कौल दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी जागा निवडून आणत स्वतःच अस्तित्व टिकून ठेवलं आणि शिंदे प्रत्येक वेळी तरले. मात्र राजकारणात कोणतीच वेळ कायम नसते. दरवेळी निसटणारे एकनाथ शिंदेचे दिवस आता फिरलेत का, अशी परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेल अंतिम निर्णय आणि सुनावणी आणि त्याला जोडून बदलत चाललेले राजकीय अंगल पाहता किंवा न्यायालयाच्या पातळीवर महाशक्तीने शिंदेच्या डोक्यावरील हात काढलाय का, शिंदेचा करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय का, आणि म्हणून नरेश मस्के यांची दिल्लीतील कोर्टाबाहेरची हजेरी सुरू आहे का, प्रश्न सुप्रीम कोर्टात. शिवसेना कोणाची या वादावर अभूतपूर्व पद्धतीने कायद्याच्या घटनेचा कस लावला जातोय. कपिल सिब्बल यांनी सलग 3 दिवस केलेल्या युक्तिवादातून हा निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरतोय की काय, इथपर्यंत चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेनी कोंडी होण्यात सर्वात मोठं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला अंतिम सुनावणीचा टप्पा ठरतो. ठाकरे गटाची बाजू मांडणारे कपिल सिब्बल गेल्या काही सुनावणींमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गट, केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडलेत. निवडणूक आयोगाने कशा प्रकारे शिंदेना झुकवत माप दिलं, प्रश्नचिन्ह बहाल केलं आणि त्यातही दुजाभाव केला. याच वास्तुनिष्ठ पुरावे आणि न्यायालयासमोर ठेवले. शिंदेच्या बंडापासून तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वैधतेपर्यंतच प्रत्येक तांत्रिक त्रुटींवर सिब्बल यांनी बोध ठेवलं. या सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे न्यायालयाने 2 ते 3 वेळा कपिल सिब्बल यांच्या मान्यता आणि युक्ती